कधी कधी वाटतं ना की पूर्ण जगामध्ये आहे ना फक्त आणि फक्त एकच प्रॉब्लेम चालू आहे आणि तो म्हणजे सक्सेस मिळत नाही आहे, दुसरं पैसा टिकत नाही आहे आणि तिसरं जे ठरवतो ते घडतच नाही आहे मग या अशा वेळेस नेमकं आपण काय करावं आणि या गोष्टींना उत्तरं मिळणं फार कठीण असतं मंडळी. कारण आपले विचार वेगाने धावत असतात पण आपली कृती वेगाने धावत नसते. कित्येकदा असं होतं की आपली कृती वेगाने धावत असते पण आपले विचार स्थिर असतात. मग अशा वेळेस नेमकं आपण काय केलं पाहिजे, कुठे चुकतंय, कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे चाललं पाहिजे याची सांगड घालता यायला पाहिजे. तर मंडळी, खूप सुंदर असा विषय आहे आजचा. अगदी तुम्हाला भावणारा विषय आहे, मनाला आवडणारा विषय आहे आणि हळवा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल अशी मी मनोमन आशा बाळगते. तर मुद्दा असा आहे मंडळी की आपली अडचणी, आपले पैसे न टिकणं किंवा आपलं अपयश याला कारणीभूत कुठेतरी आपण असतो. कारण सारासार विचार न करता आपण काही मार्ग निवडतो, सारासार विचार न करता आपण पटकी तडकाफडकी निर्णय घेतो आणि सर्वात तिसरं आणि महत्त्वाचं, आपण काम तर करत असतो, आपण ठरवतही असतो, आपण पैसेही गुंतवलेले असतात किंवा आपण नोकरीही करत असतो, तिथे प्रमोशन मिळत नसतं, पण कुठेतरी सबकॉन्शियसली आपण असाही विचार करत असतो, मी जे करतोय ते घडेल की नाही, मी जे करतोय, मी इतकी धावपळ करतोय, मी इतका जीव ओतून काम करतोय, पण त्याला यश येईल का? कुठेतरी हा प्रश्नचिन्ह मागे आपल्या मनामध्ये असतं. काही जण 30शीपासून अगदी प्रवास चालू करतात, काही जण 25शीपासून करतात, काही जण 18व्या वर्षापासून करतात, तर काही जण मधल्या त्या काळामध्ये करतात, काही जण 70ला येऊन पण करत असतात प्रयत्न. पण खूपदा असं होतं की बरेच व्यवसाय बदलून होतात, बऱ्याच नोकऱ्या बदलून होतात, पण आपल्याला मात्र अपयशच येत राहतं. अपयश म्हणजे काय? अपयशाची व्याख्या वेगवेगळी आहे बरं का मंडळी. अपयश म्हणजे काहींना पैसा मिळतो पण मनाला हवे तितका मिळत नाही. काहींचं सगळं व्यवस्थित होतं त्या सगळ्या कामधंद्यांमधून, पण मनाला हवे तसं मिळत नाही. म्हणजे काय? तर समाधानकारक मिळत नाही. आणि जेव्हा समाधानकारक मिळत नसतं ना, तेव्हा कुठेतरी आपण निराश होतो आणि आपल्याला वाटतं की मला यशच मिळत नाही. बरं, यश न मिळण्यासाठी आपण आधी ठरवलं पाहिजे मंडळी की नेमकं यश कशात आहे हे कळते का तुम्हाला? कारण यश माहीत नसेल की यशाला नेमकं कशात गणलं जातं किंवा यशाची नेमकी व्याख्या काय हेच माहीत नसेल ना, तर आपण आयुष्यभर दुःखी राहू आणि आयुष्यभर दुःखी राहण्यासाठी आपण कुठलंच काम करत नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा की तुमची यशाची व्याख्या काय. जेव्हा ती ठरवाल ना, तेव्हा तुम्हाला समाधान मिळेल. कारण तुम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं असेल की मला माहिती आहे की माझं यश कशात आहे, मला माहिती आहे की कुठल्या गोष्टीने मला समाधान मिळणार आहे. म्हणजे ती क्लिअरिटी येईल, फोकस चेंज होईल तुमचा. तेव्हा तुम्ही ठरवा की नेमकं यश कशात मानायचं आहे. कारण सगळं मिळूनही कुठेतरी वाटत असतं की मला अपयश आलं आहे, मी सक्सेस नाही आहे. मग अशा वेळेस काय करावं ते कळेल. तेव्हा तुम्ही त्याची व्याख्या समजून घ्या की तुमच्यासाठी, कारण प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाने हे समजून घ्यायचं की सुख कशात आहे, यश म्हणजे काय, यशाची माझी व्याख्या काय, हे तुम्हाला समजून घ्यायचं. आणि जेव्हा हे तुम्हाला गणित कळेल ना, त्यावेळेस तुम्ही समाधानी राहाल. याच्यावर नक्की पडताळणी करा, उलट्या तपासण्या करा सगळ्या गोष्टींच्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल, माइंड क्लिअर होईल, फोकस्ड क्लिअर होईल, एक थॉट प्रोसेस अलाइन होईल तुमची. काय होतं खूपदा ना, तुम्ही करत खूप असता, तुम्हाला कळतही असतं की आपण एकदम परफेक्ट आहोत, पण कुठेतरी काहीतरी दुसरं मन सांगत असतं काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. पण नेमकं काय चुकतं ना, ही ते ज्ञानवाची मेघ आहे, ते कळत नसतं. मग ते शोधण्याचा पहिले प्रयत्न करा की नेमकं तुम्ही कुठे चुकताय, की तुम्ही आवाच्या सव्वा तुमच्या अपेक्षा आहेत, मग त्या अपेक्षेप्रमाणे आपलं काम होतं आहे का, मग त्या अपेक्षेप्रमाणे आपण मेहनत करतो आहे का, हे समजणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे तुम्हाला समजेल ना,
तेव्हा तुमची गणितं जुळून येतील आणि तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं काय केलं पाहिजे, कुठे चुकत होतो, किती मेहनत केली पाहिजे. जर तुम्हाला करोडो कमवायचे आणि तुम्ही लाखभर कमवण्या इतकंच जर काम करत असाल तर तुम्हाला करोडो कसे मिळतील, बरोबर ना. मग करोडो मिळवण्यासाठी करोडो इतकंच काम करा ना की करोडो मला मिळाले पाहिजेत. मग त्याच्यासाठी माझा रोडमॅप काय. हां, जर सपोज एखादा व्यक्ती बिझनेसमध्ये आहे, ठीक आहे, मग त्याला माहीत पाहिजे की मला कुणाचा वेंडर बनायचं आहे, माझं कुठे सप्लाय झाला पाहिजे, कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये झाला पाहिजे. मग त्याची लिस्ट काढा, त्या कंपन्यांची लिस्ट काढा, त्या ग्राहकांची लिस्ट काढा. बिझनेसमधल्या लोकांनी, नोकरीमधल्या लोकांना माहिती आहे की आपल्याला प्रमोशन मिळत नाही आहे, मी कमवतोय व्यवस्थित पण मला प्रमोशन पाहिजे, माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे, माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही ठरवा की नेमकं मला ही जर पायरी चढायची आहे प्रमोशनची तर नेमकं मला काय केलं पाहिजे, कुठल्या व्यक्तीला खुश केलं पाहिजे. बरं, प्रत्येकाला खुश करणं आपल्याला जमतही नाही आणि काही जणांना आवडतही नाही. बाबा मी काही कुणाच्या पुढे पुढे करून अजिबात माझं प्रमोशन मिळवणार नाही आहे. मग अशा लोकांनी आहे ना समाधानी राहावं, हा माझा एकच सल्ला आहे. कारण आत्ताच्या जगामध्ये भरपूर स्पर्धक आहेत. आत्ताच्या जगामध्ये जे पुढे पुढे करतात तेच पुढे जाऊ शकतात, नाहीतर तुम्ही आहे त्या जागेवर बसू शकता. इतकं मी अगदी परखडपणे सांगते. त्यांनी पुढे जायचा प्रयत्न करू नये, त्यांनी आहे त्याच्यात समाधान मानावं. त्यांची समाधानाची आणि यशाची व्याख्या तीच आहे असं समजून त्यांनी स्थिर राहावं. आणि जरुरी नाही आहे की तुम्ही पुढे पुढेच करायला हवे. तुम्ही समोरच्या व्यक्तीचा वीक पॉईंट पण समजून घ्या, त्याला नेमकं काय आवडतं, काय त्याला केल्याने तो खुश होईल हेही समजून घ्या. त्यांना एखादी गोष्ट आवडत असेल त्यांच्या बड्डेला द्या ती, त्यांना स्तुती आवडत असेल करा स्तुती. कुठे लाळघोटेपणा करायचं आणि कुठे आपल्याला पाय धुवून तीर्थ प्यायचं आहे, बरोबर ना. जर 2 शब्दांनी किंवा तुमच्या चांगल्या बोलण्याने किंवा तुमच्या ॲप्रिशिएट करण्याने जर समोरची व्यक्ती खुश होणार असेल आणि तुम्हाला जर त्यामुळे पुढे नेणार असेल, बरं तुमची कुवत आहे पण तुम्ही पुढे नाही जाऊ शकत आहे, बरोबर ना. आणि ती फक्त इगोमुळे होतं. आणि ज्यांची कुवतही नाही ना ते मोठमोठ्या पदांवर बसलेले असतात आज, आणि ते फक्त लाळघोटेपणामुळे असतात. तुम्ही लाळघोटेपणा करू नका. तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहून त्या व्यक्तीला जे हवे ते तुम्ही देऊ शकता. म्हणजे ज्या शाब्दिक गोष्टी तुम्ही आरामात देऊ शकता, गिफ्ट्स तुम्ही देऊ शकता. स्त्रियांनी पण अगदी पुढे जाऊन काही करायची गरज नाही आहे. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, कोणी कसं केलं पाहिजे ते. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज मी सुंदर अशा रेमेडी देणार आहे. फक्त हे सगळं बोलण्याचा हेतू इतकाच होता की तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही क्लिअर आहे का, आधी तुम्हाला क्लिअरिटी मिळाली आहे का, तुमची थॉट प्रोसेस प्रॉपर आहे का, तुम्हाला कळलं आहे का यशाची व्याख्या कुठे असते, माझा यशाची व्याख्या कुठे येऊन थांबते, ते माझं यश कशात आहे हे मला कळलं पाहिजे. आणि जेव्हा ते मला कळतं ना तेव्हा मी समाधानी होतो. जोपर्यंत ते मला कळत नाही ना तोपर्यंत समाधानी होणार नाही आणि कुठेतरी रात्रीची झोप उडून जाते. पण मंडळी, म्हणून हे सगळं आधीचं प्रवचन होतं. कळलं, हे व्याख्यान मलाही आवडत नाही कोणी दिलं तर, पण मला हे तुम्हाला यासाठी सांगावं लागतं आहे कारण मला पाया आधी प्रॉपर जर मी क्लिअर केला ना तर पुढचा माझा विषय तुम्ही समजू शकाल. तर सर्वात प्रथम काय की रेमेडीज छान आहेत माझ्या ऑकल्टमध्ये. आणि रेमेडीजमुळे काय होणार आहे की कुठेतरी तुमचे मार्ग मोकळे होणार आहेत. आणि ह्या रेमेडीज खूप सोप्या असतात. मी कायम सोप्या रेमेडीज आणत असते कारण प्रत्येकाला जमल्या पाहिजेत, प्रत्येकाला परवडल्या पाहिजेत, मुळात वेळ मिळाला पाहिजे, त्यासाठी या रेमेडी असतात मंडळी. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे तुम्हाला, छोटंसं आहे ना तांब्याचा तांब्या घ्यायचा किंवा एखादी तांब्याची वाटी घ्यायची किंवा कलश घ्यायचा. शक्यतो कलशच असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये असतो पण तो छोटासा हवे. कलश घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी टाकल्यानंतर त्याच्या मधोमध तुम्हाला बरोबर चांदीचा एखादा कॉईन त्याच्या मधोमध घ्यायचा, ठेवायचा आहे. आणि तो जो कलश आहे ना तो तुम्हाला ईशान्य कॉर्नरला ठेवायचा. ईशान्य कॉर्नर म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मधला कॉर्नर, तिथे ठेवायचा. आता खूप जण म्हणतात की तिथे आमचं दार आलेलं आहे, तर आम्ही तिथे कसं ठेवणार. तर मंडळी, जिथे दार आलं असेल ना तिथे एखादा रॅक भिंतीवर बसवा त्या कॉर्नरला, किंवा तिथे एखादा टिपॉय ठेवा. पण हा कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा, त्याला तुम्हाला पर्याय नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपली जी वेस्टची वॉल असते, वेस्ट म्हणजे पश्चिमेची जी आपली भिंत आहे ना त्या भिंतीवर तुम्हाला छानपैकी, तुमच्या घरामध्ये जर ती भिंत रिकामी असेल आणि जर असा कुठला भाग असेल की जो लपतोय तर त्या ठिकाणी एक
अशी प्रोसेस करून लावायची आहे ना, जी मी आता तुम्हाला सांगणार आहे, त्या प्रोसेसला फार महत्त्व आहे आणि ती फक्त तुम्ही करा. त्या गोष्टीवर विश्वास ठेवून ती प्रोसेस तुम्ही करा. फार मोठी नाही आहे आणि मनापासून केलीत ना तर तुम्हाला कोणी अडवणार नाही. ते सगळं तुमच्या आयुष्यात घडेल यासाठी कोणीच अडवू शकत नाही. एक मस्त प्लेन पेपर घ्या आणि त्या पेपरवर तुमच्या सगळ्या इच्छा लिहा. पॉझिटिव्ह याच्यात लिहायचं, सकारात्मक नाही लिहायच्या आहेत. मी यशस्वी आहे, मी माझ्या आयुष्यात यशस्वी आहे. म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मकतेने कसं लिहायचं, तर मी यशस्वी होईल नाही, मी माझ्या आयुष्यात यशस्वी आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये समाधानी आहे. बरं, तुमचं जे टार्गेट आहे पैसे कमवण्याचं, की तुम्हाला महिन्याला बाबा 30 लाख कमवायचे, तुम्हाला 50 लाख कमवायचे, 1 करोड कमवायचे, तर तुम्ही ते तसं लिहा की महिन्याला माझं उत्पन्न 50 लाख आहे, 1 करोड आहे. हे तुम्हाला त्या पेपरवर लिहायचं आहे. अशा तुमच्या जितक्या इच्छा आहेत ना त्या पेपरवर एकदम सकारात्मक पद्धतीने लिहा. सकारात्मक पद्धतीने लिहून काय करायचं आहे, एक मस्त तुमची जी इच्छा आहे तशीच एखादी साजेशी फ्रेम मार्केटमधनं विकत घ्या. एखाद्याला घर तयार करायचं आहे तर घराची फ्रेम घ्या. एखाद्याला त्याची कार हवी आहे, कुठली लायविश लक्झरी कार, त्यांनी ती कारचं पोर्ट्रेट घ्यावं किंवा फ्रेम घ्यावी. एखाद्याला असं संपूर्ण असं भरपूर नोटांचं वेड असेल तर त्यांनी पूर्ण इंडियन नोटांचं डॉलरचं नाही, इंडियन नोटांची मस्त फ्रेम किंवा कोलाज वगैरे असं मस्त मार्केटमध्ये आजकाल खूप काही मिळतं, ते घ्यावं. आणि ते घेऊन त्याच्या मागे आपली इच्छा लावावी. बरं, इच्छा लावावी ना तर ती अशा पद्धतीने लावायची आहे की भिंतीकडे त्याचं तोंड गेलं पाहिजे. म्हणजे केव्हाही ते काढून तुम्ही बघू शकता, माझ्या इच्छा मी काय लिहिले. त्याच्यावर आपली मधोमधी नजर पण आपल्याला टाकायची, असं नाही की ते फिक्स केले आपण. तर ती पूर्ण इच्छा तुम्हाला मागे चिपकवायची आहे. त्या पद्धतीनेच तो कागद घ्यायचा, त्या पद्धतीनेच तुमच्या इच्छा लिहायच्या आहेत. बरं, त्या कागदावर इच्छा लिहिल्यानंतर तो कागद आहे ना त्याला पूर्णपणे तुम्हाला उदबत्तीचा धूर दाखवायचा आहे, धूप दाखवायचा आहे. म्हणजे धुपारा वगैरेचा आपण करतो तो दाखवायचा आहे. धुरामध्ये पूर्ण त्याला क्लीन्स करायचं आहे, त्याला एनर्जाइज्ड करायचं आहे. डाव्या हातामध्ये घडी करून तो कागद घ्यायचा, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि त्या ब्रह्मांडाला गारहाणं घालायचं की आज मी सर्व माझ्या इच्छा, माझं प्लॅनिंग माझ्या या कागदावर उतरवलेलं आहे आणि ह्या सगळ्याला खऱ्या अर्थाने खरं स्वरूप देण्यासाठी तू मला मदत करणार आहेस. त्यासाठी तुझे कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मांडात ती एक शक्ती आहे जी तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यामुळे त्या शक्तीला पहिलं आवाहन करून तिचे धन्यवाद करायचे. तो कागद ओपन करायचा, त्या फ्रेमच्या मागे चिकटवायचा आहे, ठीक आहे. आणि एक दिवस ती फ्रेम तुम्ही झोपता तिथे तुमच्या बाजूला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती फ्रेम तुम्हाला तुमच्या पश्चिमची भिंत आहे त्याच्यावर लावायची आहे. इतका साधा सरळ सोप्पा असा उपाय आहे. फक्त फ्रेमचा खर्च आहे तुम्हाला. कागद घरी असतात पण कागद प्लेन हवे आणि त्याच्यावर ग्रीन पेननी सगळं लिहायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या गोष्टी आता जे व्यापारामध्ये आहेत तर त्यांना माहिती आहे की त्यांना त्यांचे क्लायंट कुठले कुठले हवेत, त्यांच्याकडनं त्यांना बिझनेस घ्यायचा आहे ना, अशा क्लायंटची नावं, अशा कंपन्यांची नावं, अशा इंडस्ट्रीची नावं त्यांनी पण एका प्लेन पेपरवर हिरव्या पेननी लिहायची आहेत. आणि नोकरी करणाऱ्यांनी प्रमोशन त्यांना कोणामुळे मिळू शकतं त्या लोकांची नावं लिहायची आहेत. आणि खाली एकच लाईन लिहायची आहे की या सगळ्यांच्या मदतीने माझी प्रगती झाली, या सगळ्यांच्या मदतीने माझी प्रगती झाली. त्या कागदाची घडी करायची, त्याच्यामध्ये एक कापूर ठेवायचा, एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा. घडी मध्ये ठेवल्यानंतर घडी करायची आहे आणि तो कागद आपल्या पिलो खाली ठेवायचा. जिथे आपण रोज झोपतो तिथे ठेवायचा. काही जणांना असं असतं की घर छोटं असतं बाबा, त्यांची अंथरुणं रोज उचलली जातात, तर अशा वेळेस त्याचं काय करायचं, तर अशा वेळेस ती पुडी उचलायची, देव्हाऱ्यामध्ये ठेवायची. देव्हाऱ्यामध्ये ठेवून
जेव्हा तुम्ही झोपतात ती परत उचलायचं आपलं कागद तो आणि आपल्या उशीखाली ठेवायचा. हा रोजचा थोडा त्रास आहे मंडळी, पण करावा लागेल, कारण आपल्याला यश हवे. यशाचे मार्ग तुमच्याकडे चालून येतील. हे छोटेसे उपाय आहेत, तुम्ही ते करून पहा. कारण प्रयत्न नाही म्हणणार मी, प्रयत्न नाही आहे हा, कळलं ना. यश खेचून आणण्याचे मार्ग येते. जे आज मी तुम्हाला सांगते ना, अनेक श्रीमंत लोक हे सगळं करतात. अनेक श्रीमंत लोक, त्यांचं रोजचं मॅनिफेस्ट असतं. रोज त्यांच्या इच्छा ते मनामध्ये सातत्याने त्याचं प्रवचनच करत असतात. म्हणजे सातत्य त्याचा पाठलाग करत असतात. आणि सबकॉन्शियसली पण ते त्याच्याशी कनेक्ट असतात. सबकॉन्शियसली प्रत्येक गोष्टीशी कनेक्ट होणं ना फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही होता ना, तेव्हा तुम्हाला कधी यश मिळेल आणि यशाच्या पूर्ण त्या शिखरावर पोहोचल्यावर मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही की मी नेमकं कुठे होतो आणि आज मी कुठे आहे. मग तेव्हा तुम्हाला ती अचीवमेंट जाणवेल. पण तो जो स्पॅन असतो मधला ना, ते तुम्हाला कळेल की मी नेमकं काय काय करत इथपर्यंत पोहोचले. मग तेव्हा तुम्हाला आठवेल माझी इच्छा मी अशी केली होती, माझी ही गोष्ट मी अशी केली होती. प्रत्येक गोष्ट तेव्हा तुम्हाला आठवेल. त्याच्यासाठी जे तुम्ही करता ना, ते लक्षात राहील अशा पद्धतीने करा. त्या आठवणींमध्ये तुम्ही जपा. कारण हे सगळी जी ठेव आज मी तुम्हाला देते माझ्या ज्ञानाची ना, नंतर ती तुम्ही कुणाला तरी द्या, तुम्ही कुणाला तरी सांगा. तुम्ही विद्यार्थ्यांना पण सांगू शकता की तुझे जे पर्सेंटेज आहेत ना, ते एका कागदावर लिही. एक त्याचा कागद उशाखाली ठेव, दुसरा कागद पश्चिमेच्या भिंतीवर तू चिकटव. आणि ते फक्त तुम्हाला दिसलं पाहिजे, बाहेर तुमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्याला नाही. मग तुम्ही ते कसंही चिकटवा, पश्चिम दिशेला ते लागलं पाहिजे. बरं, त्याचं तोंड पश्चिमेला पाहिजे का? नाही, पश्चिमेच्या भिंतीवर त्या गोष्टी तुम्हाला लावायच्या. मग तुम्ही ती फ्रेम लावता त्याच्या मागे लावा. आयदर डायरेक्ट फ्रेम नसेल लावायची तर डायरेक्ट कागद तो पश्चिमेला तुम्हाला लावायचा. तर मंडळी, खूप छान असा उपाय दिलेला आहे, इफेक्टिव्ह असा उपाय दिलेला आहे मी तुम्हाला. तुम्ही निश्चित हा करा. तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही, की तुम्हाला असंही वाटणार नाही की मी हे का केलं. कारण यश हे येणारच आहे, यश तुम्ही मिळवणारच आहे. पण हा मंडळी, सर्वात प्रथम यशाची तुमची व्याख्या क्लिअर करा. कारण आज मी तुम्हाला हे सांगते ना, मला माझ्या यशाची व्याख्या माहिती आहे, मला माझं कशात समाधान आहे मला माहीत आहे. पण ते तुम्हाला माहीत आहे का? आधी त्याची पडताळणी करा आणि मग हा अभ्यास करा जो मी आज तुम्हाला सांगते. आणि ज्यांना कळणार नाही त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा. माझ्या व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला असतो, त्या नंबरवर प्लीज मेसेज करा. डायरेक्ट कॉल करू नका, कॉल मी उचलू शकत नाही. माझं कन्सल्टेशन चालू असतं, माझे बरेच सारे वर्कशॉप्स चालू असतात, मला कॉल नाही उचलता येत वेळोवेळी. उत्तरही माझं तुम्हाला उशिरा येईल, पण माझं उत्तर मात्र तुम्हाला नक्की मिळेल. तर त्याच्यामुळे मंडळी, नंबर जो असतो ना, तो अगदी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतच असते. तर प्लीज त्याच्यावर मेसेज करा मला. आपली वेबसाईट चेक करा, सगळे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे कुठे काय काय आपल्याला करायला हवे. कारण हा एकच व्हिडिओ ज्याच्यात मी एक उपाय दिला आहे एका प्रॉब्लेमचा. पण बाकी सगळे व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यात तुम्हाला अनेक तुमच्या अडचणींपासून मुक्ती मिळण्याचे बरेच सारे उपाय आहेत. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजूनही नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ लगेच पोहोचतील. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.